प्रश्न 1. खालील रिकाम्या जागेत योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण करा. पहिले निदर्शन कलेत नृत्य आणि नाटक चा समावेश आहे. दुसरा, दक्षिण भारताचे विशिष्ट साहित्य संगम साहित्य आहे. 3वे चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात मेगस्थेनिस ग्रीक एलची होता. चौथ्या, मध्य प्रदेश मध्ये भीमबेटका ठिकाणाहून पाषाण युगाची चित्र सापडली आहे. 5व्या ईसा पूर्व 5व्या शतकाच्या सिक्क्यांना पंचमार्क कॉइन म्हणून ओळखण्यात येते. प्रश्न 2. थोडक्यात उत्तरे द्या. 1. वैदिक साहित्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. उत्तर. वैदिक साहित्याची सुरुवात वेदांच्या रचनेपासून झाली. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत. वेद समजून घेण्यासाठी ब्राह्मण आणि आरण्यकांची रचना झाली. त्यांपैकी शतपथ ब्राह्मण, गोपथ ब्राह्मण आणि बृहदारण्य हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. याशिवाय उपनिषदे, पुराणे, स्मृती इत्यादींचा समावेश वैदिक साहित्यात आहे. 2. प्राचीन भारतात कोणकोणते विदेशी प्रवासी आले होते? उत्तर. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात ग्रीक प्रवासी मेगस्थेनिस, दुसरा चंद्रगुप्ताच्या काळात चीनी प्रवासी फाहियान, हर्षवर्धनाच्या काळात चीनी प्रवासी युनशुआंग आणि ग्रीक खलाशी टॉलेमी इत्यादी प्राचीन भारतात आले. 3 स्तूप आणि चैत्याचा अर्थ सांगा. उत्तर. स्तूप म्हणजे लहान गुंबज आकाराचे अंडाकार स्थापत्य ज्याच्या मध्यभागी बुद्धांच्या अवशेषांना दाबड्यामध्ये ठेवण्यात यायचे आणि बौद्ध धर्मीय तेथे ध्यान करीत होते. चैत्य बौद्ध कलेचे खूपच मोठे केंद्र बनले. चैत्य गुफांप्रमाणे पर्वत कोरून बनविण्यात येते. चैत्य गुफामध्येच रांगेत स्तंभ, दरवाजा, विशाल प्रार्थना मंडप इत्यादी कोरून त्याला मंदिराचा आकार देण्यात यायचा. चैत्यांचा उपयोग प्रार्थनागृहाप्रमाणे केला जात असे. 4. तक्षशिलामध्ये कोणकोणत्या विषयाचे शिक्षण देण्यात येत होते? उत्तर. तक्षशिलामध्ये नीतिशास्त्र, संस्कृत व्याकरण, खगोलशास्त्र आणि हिंदू धर्म ज्योतिषशास्त्र आणि तत्त्वज्ञान शिकवले जात होते. 5. गुप्तवंशातील कोणत्या राजांचे सिक्के मिळाले आहेत? उत्तर. समुद्रगुप्त, चंद्रगुप्त पहिला आणि चंद्रगुप्त द्वितीय या गुप्तवंशातील राजघराण्यांची सिक्के मिळाले आहेत. प्रश्न 3. खालील विधाने खरे की खोटे ते सांगा. मिंट. उपनिषदांमध्ये मांडुक्य, मत्स्य आणि मुंडक उपनिषदांचा समावेश होतो. खरे. डो. ग्रीक नाविक टॉलेमीने लिहिलेल्या इंडिका नावाच्या ग्रंथामधून भारताच्या बंदरांविषयी माहिती मिळते. खोटे. 3. इलोराच्या गुफांमध्ये मिळालेल्या बुद्धांच्या जातक कथांचे चित्र जगप्रसिद्ध आहेत. खरे. 4. गांधार शैलीमध्ये ग्रीक आणि भारतीय मूर्ती कलेचा संगम पाहाव्यास मिळत होता. खरे. 5. प्राचीन भारतात गांधार प्रदेशात असलेले नालंदा विद्यापीठ जगप्रसिद्ध होते. खोटे. 4. थोडक्यात टीप लिहा. 1. धर्मेतर साहित्य उत्तर या साहित्याचा मजकूर धर्माच्या बाहेर आहे त्याला अधार्मिक साहित्य म्हणतात. त्यात कविता, नाटके, भजन, व्याकरण ग्रंथ आणि संस्मरणांचा समावेश आहे. 1. स्मृती, मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, नारद स्मृती इत्यादी स्मृती म्हणून ओळखल्या जातात. 2. नाटके आणि महाकाव्य, अभिज्ञान शाकुंतलम, रघुवंशम, मेघदूतम, किरातार्जुनीयम, स्वप्नवासवदत्तम, मृच्छकटिकम इत्यादी संस्कृत भाषेतील प्रसिद्ध नाटके व महाकाव्ये आहेत. 3. संगम साहित्य, दक्षिण भारतातील विलक्षण साहित्याला संगम साहित्य म्हणतात. त्यापैकी शिल्पादिक्रम आणि मणिमेखलाई नावाचे वीरकाव्य आहेत. महान व्याकरणकार पाणिनीने अष्टाध्यायी नावाचा व्याकरण ग्रंथ रचला. राजांच्या स्तुतीपर कविता गुप्त काळात रचल्या गेल्या. त्यात हरिसेनाची प्रयाग प्रशस्ती आणि हरिसेन रचित आणि बाणभट्टर रचित हर्षचरितम हे मुख्य आहेत. 2. प्राचीन भारताची वास्तुकला. उत्तर. प्राचीन भारताची वास्तुकला हडप्पा संस्कृतीपासून धान्य कोठार, स्नानगृह, गटार, सार्वजनिक रस्ते इत्यादींच्या बांधकामापासून सुरू होते. आपली प्राचीन वास्तुकला ही अभियांत्रिकी कलेची उत्कृष्ट नमुने आहेत. त्यातील गुहा स्थापत्य, मंदिर स्थापत्य आणि राजवाडा वास्तुकला यांचा समावेश होतो. 1. गुफा वास्तुकला. गुहा स्थापत्यामध्ये बारबार हिल्स, नाशिक लेणी, अजिंठा एलोरा आणि अमरावती लेणी यांचा समावेश होतो. 2. शिल्पकला. ग्रीक आणि भारतीय कलाशैलींचा संगम. भारतीय शिल्पकलेचे 2 प्रकार होते. वरो गांधार कला आणि 2
मथुर कला ही पूर्णपणे भारतीय कला. 3. स्तूप आणि विहार. बौद्ध स्थापत्यशास्त्रात स्तूप, चैत्य आणि विहार यांचा समावेश होतो. स्तूप आणि चैत्य हे ध्यान आणि प्रार्थनागृहाप्रमाणे होते, तर विहार हे जैन आणि बौद्ध धर्माच्या भिक्षुकाच्या निवासासाठी होते. 3. प्राचीन भारताची शेती उत्तर. प्राचीन काली भारतामध्ये शेतीसाठी विविध लोखंडी अवजारे आणि सिंचन व्यवस्था होती. प्राचीन काली गहू, भात, ज्वारी, बाजरी, तीळ, वटाणा इत्यादींची लागवड केली जात असे. सुमारे 2500 वर्षांपूर्वीपासून भारतातील शेतीमध्ये लोखंडी अवजारे वापरली जात होती. त्यात कुऱ्हाडी, विला, नांगर, यावेळी सिंचनासाठी कालवे, विहिरी, तलाव, कृत्रिम जलाशय बांधण्यात आले. 4. ग्रामीण आणि शहरी जीवन. उत्तर प्राचीन काली उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील ग्रामीण जीवन आणि शहरी जीवन खालील प्रमाणे होते. उत्तर भारतातील एका गावाच्या प्रमुखाला ग्राम भोजक म्हणत. पद वंश परंपरागत होते. 2. दक्षिण भारतात 3 प्रकारचे लोक राहत होते. 1. मोठे जमीनदार, 2. छोटे शेतकरी आणि 3. भूमिहीन मजूर, दास. 3. बहुतेक शहरे या वेली राजधान्या होत्या. तो तटबंदीने वेढलेला होता. शहरांमध्ये शौचालय आणि कचरा कुंड्यांसाठी विहिरी बांधल्या गेल्या, ज्यांना वलयकूप असे म्हणतात. 4. ग्रामीण आणि शहरी लोक अन्नात गहू, जव, तांदूळ, दूध, दही, तूप, फले, मांस आणि मासे वापरत. 5. स्त्री आणि पुरुष सहसा 2 वस्त्रे परिधान करतात. शरीराच्या वरच्या वस्त्राला वास, तर खालच्या अंगाच्या वस्त्राला निवी असे म्हणतात. ते कधी कधी वरच्या कपड्याला दुपट्ट्यासारखे अधिवास गुंडाळा. Yeah.